Exercise 3.4. Question first. Express the following as a sum or difference of two trigonometric functions. First example 2 sin 4x into cos 2x. तर इथे दोन फंक्शन मध्ये साइन आणि कॉस फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि ह्याचा आपल्याला आन्सर सम किंवा डिफरन्स मध्ये काढायचं. सम म्हणजे बेरीज आणि डिफरन्स म्हणजे फरक म्हणजेच वजाबाकी. तर इथे ह्या दोन्ही फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, प्रॉडक्ट आहे. तर ह्याच्यासाठी आपण आता कोणते फॉर्म्युले वापरणार आहेत? तर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला 2 sin a इंटू कॉस b इक्वल टू sin a प्लस b प्लस sin a मायनस b. तर ह्या फॉर्म्युलांना डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. तर इथे a इक्वल टू 4x आहे आणि b इक्वल टू 2x आपल्याला इथे ठेवायचं आहे. नाउ 2 sin 4x into cos 2x equal to sin a plus b. Sin a plus b means 4x plus 2x plus sin a minus b. 4x minus 2x. 4x minus 2x equal to sin 6x plus sin 4x minus 2x 2x. 2 sin 4x into cos 2x equal to sin 6x plus sin 2x. तर हेच उत्तर आहे. सेकंड एक्झाम्पल 2 sin 2 pi upon 3 into cos pi upon 2. म्हणजे इथे परत आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 sin a into cos b equal to sin a plus b plus sin a minus b. Here a equal to 2 pi by 3, 2 pi by 3 and b equal to pi by 2. So 2 sin 2 pi by 3 into cos pi by 2 equal to sin a plus b means 2 pi by 3 plus pi by 2 plus sin a minus b means 2 pi by 3 minus pi by 2. तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरलाय डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आता हे सॉल्व करायचं. जसं आपण अपूर्णांकाची बेरीज करतो तशीच बेरीज करायची. म्हणजेच फ्रॅक्शनची ऍडिशन जशी करतो तशी करायची. साइन in bracket 4 pi plus 3 pi plus sin. आता इथे अपूर्णांकाची वजाबाकी करतो तशी करायची. म्हणजे फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन जसं करतो तसं करायचंय. परत इथे LCM 6 4 pi minus 3 pi equal to sin 4 pi plus 3 pi equal to 7 pi divided by 6 plus sin 4 pi minus 3 pi means pi upon 6. 2 sin 2 pi by 3 into cos pi by 2 equal to sin 7 pi upon 6 plus sin pi upon 6. तर इथे हे आन्सर आहे. एक्झाम्पल 3 2 cos 4 theta into cos 2 theta. आता इथे दोन्हीकडे फंक्शन कोसाइन कोसाइन्स आहे, कॉस आहे, कॉस आहे, अँगल 4 theta आणि 2 theta. तर इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? 2 cos a into cos b. 2 cos a into cos b. 2 cos a into cos b means cos a plus b plus cos a minus b equal to cos a plus b plus cos a minus b. cos a minus b. इथे हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. Now put here a equal to 4
theta 4 theta and b equal to 2 theta. Two cos 4 theta into cos 2 theta equal to cos a plus b. Cos 4 theta plus 2 theta plus cos a minus b 4 theta minus 2 theta equal to cos 4 theta plus 2 theta 6 theta plus cos 4 theta minus 2 theta means 2 theta. Answer is cos 6 theta plus cos 2 theta. ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल. मग 2 cos 4 theta into cos 2 theta equal to cos 6 theta plus cos 2 theta. Answer. Fourth example, 2 cos 35 degree into cos 75 degree. परत इथे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 cos a into cos b. 2 cos a into cos b equal to cos a plus b plus cos a minus b. आता हे फॉर्म्युले तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत. हिअर a equal to 35 degree and b equal to 75 degree. Solution. 2 cos 35 degree into cos 75 degree equal to cos a plus b. Cos 35 degree plus 75 degree plus cos a minus b means 35 degree minus 75 degree. आता इथे ॲडिशन करायचे. cos 110 degree प्लस cos, आता इथे निगेटिव्ह 75 डिग्री आणि प्लस 35 डिग्री मायनस करायचंय आणि साइन हे मोठ्या नंबरची म्हणजे निगेटिव्ह 40 डिग्री. आता इथे परत निगेटिव्ह अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर कोसाइन फंक्शन कॉस निगेटिव्ह थिटा इक्वल टू कॉस थिटा. देअरफॉर कॉस निगेटिव्ह 40 डिग्री इक्वल टू कॉस 40 डिग्री. तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. जरी निगेटिव्ह अँगल असला तरी त्याची साइन ही पॉझिटिव्ह असते. तर कॉस 110 डिग्री प्लस कॉस 40 डिग्री. 2 cos 35 डिग्री इंटू कॉस 75 डिग्री. कॉस 40 डिग्री मीन्स आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढू आणि ह्याच्यावर कॉस निगेटिव्ह 40 डिग्री आपल्याला अँगल दाखवायचा आहे. तर तो कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये ते बघायचा आधी. x डॅश y निगेटिव्ह y. नाउ कॉस मीन्स व्हॉट. कॉस मीन्स x कोऑर्डिनेट. आता इथे x ऍक्सिस वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि इकडे ह्या y ऍक्सिस वर सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. कॉस निगेटिव्ह 40 डिग्री अँगल, तर तो आपल्याला अँगल ह्या डायरेक्शनने दाखवायचा आहे. हा जो अँगल आहे हा निगेटिव्ह 40 डिग्री आहे आणि ह्याचं कोसाइन फंक्शन बघायचं तर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट बघायचा आहे. तर एक्स कोऑर्डिनेट सगळे इकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्याच्यामुळे इथे आपण कॉस निगेटिव्ह 40 डिग्री म्हणजेच कॉस 40 डिग्री घेत असतो, कारण इकडे एक्स ऍक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पण साइनचं तसं होत नाही. साइन मीन्स व्हॉट. साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट आणि इकडे वाय ऍक्सिसवर सगळे काय आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत. म्हणून जर साइन निगेटिव्ह थीटा असेल तर आपण निगेटिव्ह साइन थीटा घेतो. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स ते पण पाठ करा. आता इथे आन्सर आहे 2 cos 35 डिग्री cos 75 डिग्री इक्वल टू cos 110 डिग्री प्लस cos 40 डिग्री.